त्याच औरंगजेबाच्या कबरीवरून काल गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी सुद्धा वक्तव्य केलं। औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असल्याचं वक्तव्य या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे। गुढीपाडवा मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं। कबरीजवळ बोर्ड लावा, मराठ्यांना संपवण्यासाठी आलेल्या औरंग्या इथेच गाडला गेला। औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिली आहे, तर औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं प्रत्युत्तर आज माध्यमांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलंय। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASI ची प्रोटेक्टेड कबर आहे। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी या विषयावर बोलूया। जितेंद्र, आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे असं आता भैयाजी जोशींचं म्हणणं आहे। आपण नुकतंच पाहिलं की एकीकडे काल राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आज त्याला प्रत्युत्तर म्हणून उदात्तीकरण नको असं सुद्धा माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। काय नेमकं मत आहे भैयाजी जोशींचं या सगळ्या संदर्भात, आपण प्रेक्षकांना सांगूया। श्रद्धा, आपण पाहिलेलं आहे की गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हा वादाचा विषय बनलेला आहे। त्यावर भरपूर चर्चा होत आहे आणि याच मुद्द्यावरून जे आहे ते नागपुरात दंगलही उसळलेली होती 17 मार्च रोजी। मात्र जी औरंगजेबाची कबर आहे ती कबर जी आहे ती भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाचं संरक्षण प्राप्त आहे त्याला, आणि त्यामुळे त्या कबरेला नियमानुसारच जे आहे ते त्याचं विल्हेवाट करता येईल किंवा त्याच्यावर कारवाई करावी लागेल। मात्र ते कायद्यानुसारच होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र त्याचं ग्लोरिफिकेशन नको, उदात्तीकरण नको, ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह भैयाजी जोशी यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा अनावश्यक असल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे। यापूर्वी कर्नाटकाच्या बेंगळुरूमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा झाली होती संघाची, त्यामध्ये देखील अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितलेलं होतं की हा कबरीचा जो विषय आहे तो आता रिलेव्हंट म्हणजे आता प्रासंगिक राहिलेला नाहीये। त्यामुळे संघाची जी भूमिका आहे या औरंगजेबाच्या कबरीविषयी ती एकदा पुन्हा स्पष्ट करण्यात आलेली आहे की त्याचं उदात्तीकरण नको, मात्र जे आहे तो याच भूमीमध्ये गाडलं गेलेलं आहे आणि त्याची जी कबर बनवलेली होती ती स्वतः शिवाजी महाराजांनी बनवली होती। हे एक भारतीय एकात्मतेचं हे त्याच्यातून दिसून येत असल्याचं भैयाजी जोशी यांनी स्पष्ट केलेलं। त्यामुळे संघाची जी भूमिका आहे ती हीच यातून स्पष्ट होते की औरंगजेबाची कबरीचा विषय हा आता प्रासंगिक राहिलेला नाहीये। ज्यांना जायचं आहे ते तिथे जातील, मात्र त्याचं ग्लोरिफिकेशन नको, हे एकदा पुन्हा संघ असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला औरंगजेबाच्या कबरीचा विषय जो आहे त्यावर आता नेमका पडदा पडतो की काय, नेमकं पुढे काय होतं, पुढे आणखी चर्चा करण्यात येते का? कारण जी चर्चा सुरू झालेली होती औरंगजेबाच्या कबरीविषयी ती सत्ताधारी भाजपचे मंत्री असतील, आमदार असतील किंवा नेते असतील, बरोबर सगळ्या स्तरातून या संदर्भात आता प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात आणि यावर आता काय नेमकं होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।